नमस्कार, मी निकिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण विषयावर, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा। मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की साध्या 1 किलो सुक्या खोबऱ्यावर एवढी धूळ आणि घाण असू शकते आणि ती आपल्या पोटात जाते? ऐकून आश्चर्य वाटलं? हो, पण हे अगदी सत्य आहे। केवळ 1 किलो खोबऱ्याला एवढी धूळ चिकटलेली असते आणि ही धूळ किंवा घाण आपल्या पोटात जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे सुकं खोबरं स्वच्छ करण्याचा एकदम सोपा उपाय, ज्यामुळे खोबरं अगदी पांढरशुभ्र आणि स्वच्छ होईल। शिवाय हे खोबरं आपण 6 महिने ते वर्षभर आरामात साठवू शकतो। तर मी इथे दुकानातून आणलेलं 1 किलो खोबरं घेतलं आहे। खोबरं मॉलमध्ये घ्या किंवा किराणा दुकानात घ्या, खोबऱ्याची अवस्था अशीच मळकट असते। तर हे खोबरं अवघ्या काही सेकंदात आपण एकदम स्वच्छ करूयात। त्यासाठी लागणार आहे फक्त एक स्वच्छ भांड्यांची घासणी। ही घासणी तारेची असेल किंवा प्लास्टिकची असेल तरीही चालेल, पण ती स्वच्छ असावी किंवा नवी असावी। मी इथे खोबरं स्वच्छ करण्यासाठी एक नवीन तारेची घासणी घेतली आहे आणि एका भांड्यात काही स्वच्छ पाणी घेतलं आहे। इथे आपल्याला या खोबऱ्याच्या वाट्या पाणी आणि घासणीच्या सहाय्याने अगदी अलगद घासायच्या आहेत। घासणीने अगदी हलक्या हाताने खोबऱ्याची वाटी घासली तरी ती काही सेकंदात अगदी पांढरी शुभ्र होते। म्हणजे 1 किलो खोबऱ्याच्या वाट्या या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ 1 ते 1.5 मिनिट टाइम लागतो। आणि तुम्ही बघू शकता खोबऱ्याची वाटी कशी क्लीन होते। रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। आणि सर्व खोबरं स्वच्छ केल्यानंतर हे इतकं घाणेरडं पाणी मागे शिल्लक राहतं। बऱ्याच ताई काय करतात, खोबरं आणलं की ते डायरेक्ट स्वयंपाकासाठी वापरतात, किंवा काही जणी फार झालं तर खोबरं वापरण्यापूर्वी ते एकदा पाण्याखाली धुवून घेतात, किंवा फार झालं तर ओल्या कपड्याने पुसतात। पण तुम्ही असा हलगर्जीपणा करत असाल तर अशा पद्धतीने स्वच्छ केलेलं खोबरं वापरत असाल तर विचार करा किती धूळ आणि घाण आपल्या पोटात जाते आहे। सर्व ताईंना माझी विनंती आहे की दुकानातून खोबरं विकत आणल्यानंतर अगदी 2 मिनिटे फक्त वेळ काढून हे खोबरं स्वच्छ घासणीच्या सहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्लीन करून घ्यायचं आहे। खोबरं क्लीन केल्यानंतर आपल्याला हे खोबरं उन्हामध्ये साधारणतः 1 ते 2 तास वाळवायचं आहे आणि मगच बरणी किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने क्लीन केलेलं खोबरं तुम्ही आरामात 6 महिने अगदी व्यवस्थित साठवू शकतात। जर पावसाळा असेल तर खोबरं वाळवण्यासाठी पुरेसं ऊन नसेल तर फॅनखाली 3 ते 4 तास खोबरं छान सुकवू शकता आणि नंतर खोबऱ्याचा किस करून किंवा आहे तशा खोबऱ्याच्या वाट्या फ्रीजमध्ये साठवू शकता। अजून एक फायदा म्हणजे अशा प्रकारे खोबरं स्वच्छ केलं तर त्याला बुरशी लागण्याचा धोका सुद्धा टळतो। मंडळी, बाजारातून आणलेलं खोबरं डायरेक्ट वापरणं खरं तर ही गोष्ट वरवर पाहता छोटी वाटते, पण नीट विचार केला तर ही गोष्ट छोटी नाहीये। आपण चक्क आपल्या आरोग्याशीच खेळतोय। आणि बऱ्याच जणांना तर खोबरं हे धुवू शकतो आणि त्यानंतर आपण ते सुकवून वापरू शकतो ही गोष्टही माहीत नसते। म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात अगदी नोकरदार वर्गालाही जमेल असे 1-2 मिनिटेच वेळ काढून खोबरं स्वच्छ करण्याचा आणि ते 6 महिने ते वर्षभर अगदी व्यवस्थित साठवण्याचा हा अगदी सोपा उपाय या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आजचा हा माहितीपूरक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट अँड शेअर जरूर करा। आणि हो, असाच सुंदर माहितीपूरक व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।